धाम नदीच्या काठावर वसलेली काही गावं, ज्यामध्ये अंजी आहे, कचनूर आहे, कसारखेडा आहे, मोरांगणा आहे, खरांगणा आहे. आता या गावांची समस्या अशी व्हायची की पडणाऱ्या पावसाचा उपयोग नाही, उलट पूरच जास्त, त्यामुळे शेतीचं नुकसानच जास्त व्हायचं. धाम नदीच्या काठावरती साधारण 13 गावं आहेत. दोन्ही काठावर गावं आहे आणि प्रत्येकाचं पिण्याची जी गरज आहे ती धाम नदीवरच भागवल्या जाते. त्या धाम नदीमध्ये वनस्पती वाढल्यामुळं नदीचं पात्र अरुंद झालं होतं. त्याच्यामुळे गावामध्ये जे पुराची परिस्थिती आहे ते जास्त प्रमाणात व्हायची. त्याच्यामुळे गावाचं पण नुकसान व्हायचं, शेताचं पण नुकसान व्हायचं. अक्षरशः माझ्या शेताचा जो रस्ता आहे तो दर पावसाळ्यात बंद राहतो. पाणी ह्या विठ्ठलाच्या देवळाच्या 3ऱ्या पायरीपर्यंत पाणी आहे. 3 वर्ष या गावात पोळा नाही भरला. पाऊस अति होता, पाणी इथपर्यंत होतं. आणि हे केवळ धाम नदीच नाही तर वर्धा नदीपर्यंत मेन कालवा म्हणून सुद्धा काम करते आणि वर्धा शहराला पाणी पुरवठ्याचं काम करते आणि त्याच्यामुळे ही नदी स्वच्छ होणं गरजेचं होतं. धाम नदीच्या या सर्व परिस्थितीची माहिती नाम फाउंडेशनला मिळाल्यानंतर 22 किलोमीटर धाम नदीचं काम नाम फाउंडेशनने हाती घेतलं आणि ते पूर्ण केलं. हे काम आमच्या इथे 18 मध्ये फेब्रुवारीच्या एंडमध्ये सुरू झालं आणि 4 मशीन अहोरात्र इथे काम करत होत्या. आणि साधारण यांचं काम जूनमध्ये संपलं, कारण जूनमध्ये पाऊस सुरू झाला आणि मग काम थांबवावं लागलं यांना. नाम फाउंडेशन मार्फत जे आपल्या इथे काम झालं आहे ते कासनूर ते अंजीपर्यंत काम झालं आहे. याला जो लागणारा खर्च होता हाच खर्च नाम फाउंडेशनने दिलेला होता आणि डिझेलचा जो खर्च होता हा सिंचन विभागाने दिलेला होता. आणि खोलीकरण केलं त्यावेळेस नदीमधला गाळ या बाजूनी पण टाकला आणि या बाजूनी पण टाकला, तर येण्या जाण्याचा रस्ता सोयीस्कर झाला शेतकऱ्यांसाठी. जे पोकल्यांनी कामं केले ते गावागावामध्ये जिथून पाणी याचे प्रमाण होतं तिथे त्यांनी बांध टाकलेले आहे. त्याच्यामुळे कसं झालं की जे गावामध्ये येणारं पाणी होतं ते सरळ नदीच्या वाटेने जात आहे. खोलीकरण झाल्यानंतर माझ्या वावरात कधी पाणी आलं नाही. ह्या वर्षी खूप वेळा पूर आले पण माझ्यावर पाणी घुसलं नाही. तर जे काही काम केलं ते खूपच चांगलं झालं आहे. आता नदीचं खोलीकरण यावर्षी इतका पाऊस अतोनात आम्ही अगदी म्हणजे 110 मिलीमीटर रोजचा पाऊस पाहिलेला आहे आणि त्या कंडिशनमध्ये पण आमच्या गावात पाणी आलं नाही, कारण की खोलीकरण झालेलं होतं. गावात प्रत्येक ठिकाणी विहीर आहे, परंतु त्या विहिरीला पाणी काही पाऊस जर कमी पडला किंवा डॅमचं पाणी जर बंद झालं तर कमी पडत होतं. आता पण नाम फाउंडेशननं काम केलं तेव्हापासून नदीचं रिचार्ज झाली आणि गावातल्या विहिरी परत किंवा शेताच्या विहिरी परत तुडुंब भरायला लागल्या. आणि ज्या शेतकऱ्यांना पाईप टाकून पाणी न्यावं लागत होतं त्यांच्या शेताजवळ पाणी गेल्यामुळं उत्पन्न घेतानाचं प्रमाण वाढलं. खूप चांगला फायदा झाला आहे आणि जवळपास 70% लोकांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांना फायदा झालेला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं. आधी आम्हाला साधारण 20-25 क्विंटल कापूस व्हायचा, नंतर तो वाढत गेला 50 क्विंटलपर्यंतही आम्ही म्हणजे पोचलो. माझी स्वतःची जवळपास 12 एकर जमीन आहे, ती कोरडवाहू होती. पूर्वी एकच पीक घेतलं जात होतं. ते नदीला भरपूर पाणी असल्यामुळे आम्ही पाण्याची कधी अडचण पडत नाही. आता ऊसासारखं पीक घेऊन जवळपास 5-7 लाख रुपयाचं दरवर्षी उत्पन्न होतं. नाम फाउंडेशनच्या खोलीकरणामुळे आज अशी कंडिशन आहे की आम्ही वर्षाची 3 पिकं घेऊ शकत आहे. खरीप पण घेतोय, रब्बी पण घेतोय आणि पुन्हा उन्हाळ्यामध्ये आम्ही तीळ भुईमुग असं घेतोय. लोकांचे जे घरं पहिले कौलाचू राहत होते तर पैसा आल्यामुळे त्यांनी आपलं बांधकाम थोडं पक्क्या मकानामध्ये केलेलं आहे. ते कमजोर होते, मुलं जे क्लासेस लावू शकत नव्हते किंवा त्यांची फी भरू नाही शकत होते, त्याच्यासाठी त्यांनी काही लोकांनी आपले मुलंबाळ शिकवलेले आहे. या 22 किलोमीटरच्या खोलीकरण आणि रुंदीकरणामुळे या 5ही गावांची पुराची समस्या तर मिटलीच, पण त्यांचं पीक वाढलं आणि त्यात उत्पन्नातही वाढ झाली. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातला पूर आणि पावसाच्या पाण्यामुळे येणारा पूर दोन्हीही टळले.